गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आत्ता वाजलेले आहे 8 आणि मी झालेले आहे रेडी स्कूलला जाण्यासाठी. आज आहे आमच्या स्कूलमध्ये PTM आणि तसा स्वराचा सुद्धा FA1चा रिझल्ट आहे. सो त्याचे पप्पा येतील त्यांना वेळ भेटल्यानंतर मागणं. पण मी झालेली आहे रेडी आणि आज स्कूलमधून सांगितलेलं की साडी वेअर करून यायची. सो दिवसभर तिथे थांबायचं आहे, त्यामुळे मग मी म्हटलं चला थोडी हलकी साडी घालूया. सो जी माझ्या आवडीची आहे तीच मी वेअर केलेली आहे आणि मला ब्लॅक कलरमध्ये साडी खूप म्हणजे खूप आवडते. तर तुम्हाला माझा लुक दाखवते एकदा कसा आहे तो. तर हे पहा, सिम्पल वेअर केलेली आहे आणि साडी घालायला दुसरी म्हणजे छानशी साडी घालायला वेळ पण तेवढाच लागतो. सो म्हटलं पटकन सिम्पल साडी घालूया. 5 मिनिटातच घातलेली आहे आणि मला साडी घातली तर ती परफेक्ट लागते, नाही तर मग मला ती जमत नाही व्यवस्थित. त्यामुळं मग मी घालताना ती व्यवस्थितच घालते. तर चला, अशा प्रकारे मी रेडी झालेले आहे. स्वराजी ते रुसून बसलाय, मी त्याला माझ्यासोबत घेऊन नाही जाणार आहे म्हणून तो रुसून बसलेला आहे. तर चला, झाली रेडी, निघूयात आता. खूप उशीर झालाय. सकाळी सकाळी ऊन पडलेलं आहे आणि फ्रेश वातावरण आहे. सकाळी सकाळी आज पाऊस येत नाही आहे. तर चला आता मी काढते गाडी पार्किंगची. तर हा आहे स्वराचा रिझल्ट आणि स्वराज आमचा सेकंड रँकमध्ये आलेला आहे. तर त्याचं बोर्डवरती नाव आल्यानंतर खूप छान वाटलं मला. फायनली ओपन डे व्यवस्थित झाला आणि आज लेटच झालेला ऑफिसवरून घरी येण्यासाठी. आल्यानंतर खूप सारं काम होतं, कारण रात्री अचानक लाईट डिम झाली आणि त्यानंतर जी काही मोटर असते पाणी चढवायची तर त्याची वायरच जळून गेली. त्यामुळे पाणी नव्हतं सकाळी आणि मग टिफिनला पण नुसता राईस बनवून नेलेला, त्यामुळे खूप सारे कामं पेंडिंग होते. आणि आल्यानंतर यांना भूक पण लागली होती, त्यामुळे मग पुन्हा नाश्ता, भांडे, झाडझटक, कपडे याच्यात खूप सारा वेळ गेला. आता वाजलेत 6 आणि फायनली आत्ताशी काम आवरले सगळं. तर आज एक ओपन डेला ना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की म्हणजे ती सांगावीशी वाटते मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, की आपण मुलं स्कूलला घालतो म्हणजे आपण सगळी रिस्पॉन्सिबिलिटी टीचरला सोपवतो, की मी तुमच्यापाशी मुलगा शाळेत आणून घातलाय, मग त्याला येतं नाही येतं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. असं नसतं. टीचर शाळेत त्यांचे काम करत असतात, ते शिकवत असतात, पण त्याची रिव्हिजन, त्याला काय येतं हे आईवडिलांचं बघणं काम आहे. मी सुद्धा एक पॅरेंट्स आहे, विथ टीचर्स आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टींना मी कंपॅरिझन केलं. खूप साऱ्या पॅरेंटची म्हणणं हे असतं की मी तुमच्यापाशी मुलगा आणून घातलाय, मी पैसे भरतोय तर त्याला आलंच पाहिजे, पण त्याला किती येतंय, तो नोटबुकमध्ये काय करतो हे सुद्धा पाहणं पॅरेंटची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी तितकीच आहे. कारण त्या टीचरला सगळ्याच मुलांकडे लक्ष द्यायचं असतं, त्यामुळे ती प्रत्येकाकडं पर्सनली त्याला घेऊन नाही बसू शकत. तिला सगळ्याच मुलांना टीच करायचं असतं. त्यामुळे पालकांची तरी कुठेतरी जबाबदारी आहे की आपण आपलं पाल्य काय करते, तो दररोज काय होमवर्क कंप्लीट करतोय नाही करतो, त्याच्या नोटबुकमध्ये काय लिहून देतात टीचर, किंवा त्याला काय येतं, वाचन येतं की नाही, आपण सुद्धा घेऊन बसायला पाहिजे. त्यावेळेसच आपली प्रगती आपल्या मुलाची कळेल आपल्याला की त्याला काय येतंय. नाही तर ओपन डेच्या दिवशी आपण फक्त स्कूलमध्ये जातो, रिझल्ट बघतो, हां याला काय येत नाही, शाळा चांगली नाही किंवा टीचरला ब्लेम करून मोकळं होतो. पण आपण स्वतः आपल्या मुलासाठी काय करतो किंवा त्याच्यासाठी किती वेळ देतो हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर याच्यातून माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला कळलेलाच असेल. तर चला, असू द्या. फायनली स्वराज आपला 2 रँकमध्ये आलेला आहे, पण तरी पण अशी खुशी नाही वाटत तेवढी. का तर बघू, यस म्हणजे जी फायनल एक्झाम असते फर्स्ट स्टँडर्डची, तेव्हा जर तो रँकमध्ये आला तर आनंद होईल. पण आत्ता त्यांचा सिलेबस त्यांच्या याने ठीक आहे, थोडा इझी आहे असं मला वाटतं. पुढे जाऊन सिलेबससुद्धा टफ होतो, तर पुढे जाऊन तो कसा चालेल हे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे त्याच्या पप्पांनी त्याचा फोटो वगैरे सुद्धा काही काढला नाही. ते म्हटले असू दे, एवढं काही नाही. तर चला, अशा प्रकारे ओपन डे पण छान झाला आणि आता फायनली सगळं आवरलेलं आहे. तर खूप दिवसानंतर आपण ब्लॉग चालू करतोय. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडतील आणि मी छान छान दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर हा व्लॉग आपण आता इथेच थांबूया. भेटूया अशा छानशा नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय फ्रेंड्स.